आजचा जो व्हिडिओ आहे याच्यामध्ये आपण उत्पन्नाचा दाखला ऑनलाईन आपले सरकार या पोर्टलवरून कशा पद्धतीनं आपण त्यासाठी अर्ज करू शकतो, कशा पद्धतीनं आपल्याला तो काढता येईल, आपण संपूर्ण प्रोसेस या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। याच्यावरती ऑलरेडी आपण एक व्हिडिओ टाकला होता, परंतु आता तो जुना झालेला आहे, म्हणूनच बऱ्याच मित्रांची रिक्वेस्ट येत होती की नवीन पद्धतीनं आता कसं होत आहे, तर ते तुम्हाला मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून सांगणार आहे। तरी मित्रांनो, आपण नवीन यूजर असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, चॅनलला जुळा, जेणेकरून नोटिफिकेशन बेल आयकॉनला ऑल नोटिफिकेशन क्लिक करून ठेवा, नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील। तर सर्वप्रथम तुम्हाला आता गुगलमध्ये यायचं आहे। गुगलमध्ये आल्यानंतर आपले सरकार हे तुम्हाला टाईप करायचं आहे। तर पहिलीच वेबसाईट येते आपले सरकार.mahaonline.gov ही जी वेबसाईट आहे याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। या साईटवरती जर तुम्ही पहिल्या टाईम येत असेल, तुमचं याच्यावरती अकाउंट नसेल, तर तुम्हाला याच्यावरती अकाउंट बनवून घ्यायचं आहे मित्रांनो। तर तुम्ही जे आहे तुमचा स्वतःचं तुम्हाला उत्पन्नाचा दाखला काढायचा असेल किंवा तुमचे जे पाल्य असेल, म्हणजे तुमचे जे मुलं वगैरे असतील किंवा तुमचं कोणी ब्लड रिलेशनमधलं असेल, तर त्याचं तुम्ही याच्यामधून काढू शकता। त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, नवीन यूजर येते, नोंदणी करा, इथे क्लिक करायचं आहे। नवीन यूजरसाठी म्हणत आहे आणि पर्याय 1 करायचा आहे। तुमचा मोबाईलवरती जे आहे OTP येईल आणि UID यासाठी आधारला जे आहे तुमचा मोबाईल नंबर अटॅच असणं गरजेचं आहे। तर ते तुम्ही केलं आणि इथे तुम्हाला जिल्हा निवडायचा, तुमचा मोबाईल नंबर आणि OTP पाठवायचा आहे आणि यूजर नेम तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने तुमचं लॉगिन याच्यावरती होऊन जाईल। तर माझं ऑलरेडी लॉगिन आहे, तर मी परत या साईटवरती आलेलो आहे। इथे हे पॉपअप येत आहे, याला क्लोज करून घेऊया आपण। क्लोज केल्यानंतर इथे यूजर ID टाकायचा आहे, माझा ऑलरेडी आहे सेव्ह केलेला, पासवर्डसुद्धा आहे टाकलेला। मी याच्यामध्ये कॅप्चा एंटर करत आहे। कॅप्चा म्हणजे हा एक कोड असतो दिलेला खाली, हा वाला कोड या बॉक्समध्ये आपल्याला भरावा लागतो। त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये आपला जिल्हा निवडायचा असतो। जिल्हा निवडला, आता आपल्याला लॉगिन करायचं आहे। तर इथे बाजूला विविध सर्व्हिसेस येत आहे, त्याची माहिती तुम्ही इथून घेऊ शकता। तर मित्रांनो, आपल्याला जे आहे आज उत्पन्नाचा दाखला काढायचा आहे, तर त्याच्या संबंधित सेवा आपल्याला या जे बाजूला आहे, तुमच्या इथे मराठी नसेल, इंग्लिशमध्ये आलं असेल तर इथे तुम्ही चेंज करू शकता। इथून तुम्ही इंग्लिशसुद्धा करू शकता, मराठी आपल्याला सोपं जातं म्हणून मराठी आपण इथून करू शकता। तर यावरती एक बटन आहे इंग्लिश मराठी, त्याच्यावरून करून घ्यायचं। आता आपल्याला हे जे मिळणार आहे महसूल विभाग, महसूल विभागामध्ये आपल्याला मिळू शकतं। तर त्याच्यामध्ये महसूल सेवा हे सिलेक्ट करायचं आणि पुढे जा म्हणायचं। त्याच्यानंतर म्हणत आहे एक कुठलीही सेवा जोडा, वय, राष्ट्रीय अधिवास प्रमाणपत्र, आपल्याला काय पाहिजे, आपल्याला मिळकतीचं प्रमाणपत्र पाहिजे। तर मिळकतीचं म्हणजेच उत्पन्नाचा दाखला पाहिजे। तर याच्यावरती आपण क्लिक करू, पुढे जावरती म्हणू। आता हे आपल्याला दुसऱ्या एका साईटवरती रिडायरेक्ट करत आहे आणि इथं आपल्याला काय पाहिजे, मिळकतीचं प्रमाणपत्र, पुन्हा इथे क्लिक करून घ्यायचं। आता मित्रांनो, यासाठी आपल्याला आवश्यक कागदपत्रे काय काय लागणार आहे, याच्यामध्ये आपल्याला एक ओळखीचा पुरावा द्यायचा आहे, एक आपल्याला ॲड्रेस प्रूफ द्यायचा आहे, एक आपल्याला इतर दस्तावेज द्यायचा आहे म्हणजे वैद्यकीय प्रमाणपत्र जो आपल्याला डॉक्टर देईल, वयाचा पुरावा द्यायचा आहे, त्याच्यानंतर उत्पन्नाचा पुरावा द्यायचा आहे आणि एक स्वयं घोषणापत्र। इतके आपल्याला याच्यामध्ये डॉक्युमेंट द्यायचे आहे। 1 2 3 4 5 6 डॉक्युमेंट आपल्याला लावायचे आहे। महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये आपल्याला ओळखीच्या पुराव्यामध्ये आणि पत्त्याच्या पुराव्यामध्ये तुम्ही एकच लावू शकता, आधार कार्ड, म्हणजे तुमचं एक डॉक्युमेंट ऑलरेडी कमी होऊन जातं। दोन्ही ठिकाणी जर आधार कार्ड तुम्ही लावलं हे होऊन जातं, किंवा मग आधार कार्ड नसेल तर पारपत्र आहे ओळखीसाठी, पॅन कार्ड आहे, आधार कार्ड आहे, मतदाता ओळखपत्र आहे, अर्जदाराचा फोटोसुद्धा तुम्ही लावू शकता, फक्त निमशासकीय ओळखपत्र, त्याच्यानंतर RSBY कार्ड लावू शकता, मनरेगा जॉब कार्ड लावू शकता, वाहन चालक अनुज्ञप्ती तुम्ही लावू शकता। त्याच्यानंतर पत्त्याच्या पुराव्यासाठी सुद्धा तेच दिलेलं आहे। याच्यामध्ये पत्त्यामध्ये तुम्ही वीज देयकसुद्धा लावू शकता, भाडेपावती लावू शकता, त्याच्यानंतर शिधापत्रक तुमचं लावू शकता, दूरध्वनीचं देयक, पाणीपट्टीची पावती, मालमत्ता कर पावती, 7/12/8चा उतारा, मालमत्ता नोंदणीचा उतारा, वाहन चालक अनुज्ञप्ती, मतदार यादीचा उतारा, हे सर्व तुम्ही याच्यामध्ये जोडू शकता। इतर दस्तावेजमध्ये तुम्हाला आरोग्य वैद्यकीय अधिकाराचं एक प्रमाणपत्र म्हटलेलं आहे। जर समोर जर म्हणेल अपलोड करायला तर हे आपल्याला अपलोड करावं लागेल, आपण समोर बघूया। वयाचा पुरावा, जन्माचा दाखला किंवा मग TC तुम्हाला, किंवा मग प्राथमिक शाळेच्या प्रवेशाचा उतारा किंवा सेवा पुस्तिका, तर शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र असेल किंवा तुमचं बर्थ सर्टिफिकेट असेल ते तुम्ही जोडू शकता। उत्पन्नाच्या पुराव्यासाठी तुम्हाला एक तर आयकर विवरणपत्र, जे तुम्ही इन्कम टॅक्स वगैरे तुम्ही भरत असाल तर तुमचं आयकर असेल,
सर्कल ऑफिस पडताळणी अहवाल, वेतन मिळत असेल जर तुम्ही नोकरीवर असाल तर वेतन मिळत असेल तर फॉर्म नंबर 16 तुम्हाला जे आहे तुमची जे तुमची ऑर्गनायझेशन असेल किंवा शाळा असेल ते तुम्हाला फॉर्म नंबर 16 देत असेल ते तुम्हाला जोडायचं आहे. निवृत्ती वेतन असेल तर तुम्हाला बँकेचं प्रमाणपत्र, आणि जर तुम्ही जमीन मालक असाल तर तुम्हाला तलाठीचा अहवाल लावायचा आहे, म्हणजे तलाठीचा उत्पन्नाचा जो दाखला आहे तो तुम्हाला लावायचा आहे. अनिवार्य कागदपत्रामध्ये स्वयंघोषणापत्र लावायचं आहे. आता आपल्याला पुढे जा म्हणून आपण क्लिक करूया. आपण समजून घेतलेलं आहे आता कोणते कोणते कागदपत्र आपल्याला जोडायचे आहे. इथे जे आहे आपल्याला मिळकतीसाठी 2 ऑप्शन येतात. 1 वर्षासाठी काढायचं आहे की 3 वर्षासाठी काढायचं आहे. तुम्ही दोन्ही ऑप्शन सिलेक्ट करू शकता. याच्यामध्ये मी 3 वर्षासाठी करत आहे. याच्यामध्ये तुमचं नाव ऑलरेडी येऊन जातं. याच्यामध्ये जे तुमचं अकाउंट होल्डर आहे त्यांचं नाव येऊन जातं. इथे तुम्हाला वडिलाचं नाव एंटर करायचं असतं, तर वडिलाचं नाव याच्यामध्ये एंटर करायचं आहे. तर इथे येऊन जातं ऑलरेडी मराठीमध्ये ऑटोमॅटिकली. त्याच्यानंतर तुम्हाला ईमेल ID वगैरे असेल तर टाका. तुमचा व्यवसाय काय आहे ते तुम्ही टाकू शकता. याच्यामध्ये तुम्ही काय करता, शेतमजुरी करता, शिक्षक आहात काय, विद्यार्थी आहात, तुम्ही जे असाल ते तुम्हाला याच्यामध्ये निवडायचं. 10वी खालील आहे, कामगार आहे, इतर आहे, तर हे तुम्हाला याच्यामध्ये निवडायचं आहे. याच्यामध्ये तुम्ही निवडू शकता. जसं की शेतकरी आपण निवडलं. त्याच्यानंतर तुम्हाला इथे आधार क्रमांक जर टाकला तरी चालतं, नाही टाकलं तरी चालतं. त्याच्यानंतर अर्जदाराच्या निवासाचा तपशील टाकायचा आहे तुम्हाला. घर क्रमांक, इमारत क्रमांक वगैरे हे टाकायचं. घर क्रमांक टाकून द्यायचा आहे. त्याच्यानंतर मग जिल्हा निवडायचा आहे तुम्हाला, तालुका निवडायचा आहे. तालुका जो तुमचा असेल तालुका तो तुम्हाला निवडायचा आहे. त्याच्यानंतर मग तुम्हाला गाव निवडायचं आहे. याच्यामधलं जे गाव तुमचं जे गाव आहे ते तुम्हाला याच्यामध्ये सर्च करायचं आहे. तुमचा तालुका तुम्ही घेतल्यानंतर तुमचं गाव इथे येईल आणि त्याच्यातून तुम्हाला गाव निवडायचं आहे. गाव निवडल्यानंतर तुम्हाला इथे पिनकोड टाकायचा आहे. पिनकोड एंटर करायचा आहे. जर तुमच्यावर पॅन कार्ड असेल तर पॅन कार्ड नंबर टाकलं तरी चालतं, नाही टाकलं तरी चालतं. ते कंपल्सरी फील्ड आहे. कुटुंबातील सज्ञान व्यक्तींची माहिती, सज्ञान कोण आहे ते तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता. कोण कोण तुमच्या याच्यामध्ये सज्ञान आहे तर त्यांचं तुम्ही माहिती याच्यामध्ये टाकू शकता. तर तुम्हाला जर आवश्यक असेल तर हे तुम्ही भरू शकता, नसेल तर तुम्ही याला जी आहे ॲज इट इज ठेवून द्या. त्याच्यानंतर आता महत्त्वाचं इथे लाभार्थी कोणासाठी तुम्हाला काढायचं आहे. तुम्हाला आई, आजी कोणाचं तुम्हाला काढायचं आहे. याच्यामध्ये बघा तुम्ही इतके लोकांचे तुमच्या खात्यामधूनच काढू शकता. तुम्ही स्वतःचं काढू शकता, तुमच्या वडिलाचं काढू शकता, मुलगी, मुलगा या सर्वांचं तुम्ही काढू शकता. तर मी स्वतःचंच काढत आहे. लाभार्थ्याचं संबोधन नाव आलेलंच आहे. कशासाठी पाहिजे आपल्याला, तर आपल्याला जे आहे नोकरी, जे तुम्हाला काम असेल त्याच्यासाठी तुम्ही इथे टाकू शकता. तुम्ही तर नोकरी टाकलेलं आहे. त्याच्यानंतर कुटुंबाला शेतीपासून मिळणाऱ्या उत्पन्नाचं विवरण, खातेदाराचं नाव टाकायचं आहे, शेतीचं एकूण क्षेत्रफळ टाकायचं आहे. हे तुम्हाला याच्यामध्ये भरून द्यायचं आहे. खातेदाराचं नाव काय आहे, कुटुंबाला शेतीपासून मिळणाऱ्या उत्पन्नाचं विवरण म्हटलं शेतीचं विवरण टाकायचं आहे. तर खातेदाराचं जे नाव असेल ते तुम्हाला इथे एंटर करायचं आहे. आणि समोर जे आहे तुम्हाला 18, 19, 19, 20, 20, 21 याच्यामध्ये टाकायचं आहे. खातेदाराचं नाव टाकायचं आहे तुम्हाला. मी नाव नाही टाकलं तरी चालतं. हे असं की कंपल्सरी नाही आहे. हे आपण याला ॲड नाही करू, बघू नंतर. जर म्हणत असेल तर ॲड करा, इथे कंपल्सरी फील्ड नाही आहे. याच्यामध्ये आता तुमचं उत्पन्न टाका. शेतीमधलं 18, 19मध्ये जे तुमचं उत्पन्न असेल ते टाका. जे तुम्हाला किती आतमध्ये पाहिजे तितकं तुम्हाला एंटर करायचं आहे. मी ते एंटर केलेलं आहे. शेतीपूरक व्यवसायामध्ये बाकी जे ठिकाण आहे त्याच्यामध्ये आपण 00 टाकून द्यायचे आहे. तुमचं जे असेल ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. जसं की मी आता शेती केल्या तर दुग्ध व्यवसाय असेल, इतर मजुरी असेल ते तुम्हाला ॲड करायचं आहे. नाही केलं तरी चालतं. जे तुम्हाला ठोक तुमचं जे उत्पन्न आहे ते तुम्ही एंटर केलं तरी याच्यामध्ये चालून जातं. शेती व्यतिरिक्त तुमचं जर इतर मिळकतीपासून जर उत्पन्न असेल तर ते एंटर करायचं आहे. नोकरी असेल तर ते तुम्हाला इथे मेन्शन करायचं आहे. बरंच काही याच्यामध्ये आहे दिलेलं. तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही याच्यामधून देऊ शकता. तर इथे आलेलं आहे मराठीमध्ये. सोबत आपण कागदपत्र, तर आपल्याजवळ आता आपण शेतीचा लावला आहे तर तलाठीचा अहवाल आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. याच्यामध्ये तुम्ही प्रतिज्ञापत्र टाकू शकता. तुम्ही जर इन्कम टॅक्स तर आयकर विवरणपत्र, वेतन प्रमाणपत्र, नगरसेवक यांचं प्रमाण, मंडळ अधिकारी यांचं अहवाल. त्याच्यामध्ये मी तलाठीचा अहवाल करत आहे कारण आपण खेड्यामध्ये आहो. समावेश करा, याला मी जोडायचं आहे. वडिलाचं संबोधन करा म्हणतं कृपया.
तर मित्रांनो, इथे जे आहे वडिलाचं संबोधन राहिलेलं आहे, आपल्याला ते श्री घ्यायचं आहे, ते राहिलं होतं आपलं. आता आपण काय करून घेऊ, याला समावेश करा. ह्या स्टेपनंतर प्रमाणपत्रामध्ये कुठली माहिती दुरुस्ती होणार नाही याची नोंद घ्यावी असा एक पॉपअप मेसेज आलेला आहे, त्याच्यामुळे ओके करायचं आहे याला. जर तुमचं योग्य असेल तर, तुम्हाला योग्य नसेल तर तुम्ही कॅन्सल करून त्याला चेक करून घ्यायचं आहे. मी समावेश केल्यावरती क्लिक केलेला आहे, थोडा वेळ थांबावा लागेल तुम्हाला. मित्रांनो, समावेश केल्यानंतर तुमचा अर्ज यशस्वीरित्या जतन करण्यात आलेला आहे. तुमचा हा क्रमांक आलेला आहे. आता म्हणतं दस्तावेज अपलोड करा, तर ओकेवर यायचं आहे. ओकेवर आल्यानंतर बघा याच्यामध्ये त्याच पद्धतीनं तुमचा फोटो इथे टाकायचा आहे. फोटो टाकल्यानंतर आता काय काय म्हणतो बघा, ओळखीचा पुरावा. तुम्ही याच्यामध्ये आधार कार्ड वगैरे पॅन कार्ड काही टाकू शकता इथून सिलेक्ट करून. त्याच्यानंतर इथे तुम्हाला फोटो लावायचा आहे, तो फोटो अपलोड करायचा आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला इथे करून दाखवत आहे. फोटो जो पाहिजे 160 म्हणजे मॅक्झिमम मिनिमम साईज दिलेली आहे, 20 KB म्हटलेला आहे, 5 KB आकार ते 20 KB. त्याचे आपण अपलोड करून बघूया. तर हे जे आपल्याला पाहिजे आहे फोटो मॅक्झिमम 20 KB म्हटलेला आहे, तर हे थोडं जास्त आहे. याला आपण एडिट करून घेऊ, पेंटमध्ये थोडं रिसाईज करून घेऊ, साईज याची कमी करून घेऊ. 60 केली, रिसाईज करून पर्सेंटेज सेव्ह करून द्यायचा आहे. सेव्ह केल्यानंतर परत चेक करू, 20.5 म्हणत आहे आता साईज, अजून थोडी कमी करायची आहे. ओपन विथ करायचं आहे, पेंटमध्ये जायचं आहे, पेंटमध्ये गेल्यानंतर रिसाईज करायचं आहे. आता जे आपण 80 करू. ओके, अशा पद्धतीने याला सेव्ह करून घेऊ. आता 15.3 आलेली आहे, झाला अपलोड फोटो. ओके, त्याच्यानंतर आता फोटो झाल्यानंतर आपल्याला जे आधार कार्ड अपलोड करायचं आहे, त्याच्यानंतर पत्त्याचा पुरावा टाकायचा आहे. त्याच्यानंतर वैद्यकीय सुविधा मिळवण्यासाठी आपल्याला एक प्रमाणपत्र लागेल, ते आपल्याला काढून घ्यायचं आहे, वैद्यकीय प्रमाणपत्र. त्याच्यानंतर वयाचा पुरावासाठी आपल्याला TC जोडायची आहे, तर TC इथे अपलोड करायची आहे. उत्पन्नासाठी आपल्याला जे आहे याच्यामध्ये तलाठीचा अहवाल लावायचा आहे. तुम्ही आयकर विवरणपत्र लावू शकता, सर्कल तुम्हाला ज्या पद्धतीने आहे याच्यामध्ये दिलेलं आहे तुम्ही बघू शकता. अनिवार्य कागदपत्रामध्ये स्वघोषणापत्र आपल्याला इथे मिळून जातं. इथून तुम्ही डाउनलोड करून ते प्रिंट मारून त्याच्यावरती साईन करून तुम्हाला ते अपलोड करावं लागेल की दिलेली जी माहिती आहे ती खरी आहे. तर मित्रांनो, सर्व आपण याच्यामध्ये जे डॉक्युमेंट्स आहे ते आपण याच्यामध्ये अपलोड केलेले आहे. छायाचित्राचं एक लक्षात ठेवायचं की छायाचित्राचा आकार जो आहे 5 KB ते 20 KB ठेवायचा आहे. रुंदी जी आहे 160 पिक्सल ठेवा, म्हणजे हॉरिझॉन्टल त्याला 160 करा. आणि त्याची हाईट जी आहे उंची ते करा 200 ते 212च्या मदत करा, अदरवाईज तुम्हाला एरर येईल. त्याच्यानंतर क्रॉपचे इन्स्ट्रक्शन इथे दिलेले आहे. बाकीचे जे आहे कागदपत्र ते PDF किंवा JPG मध्ये लावू शकता. 75 KB मिनिमम साईज आणि मॅक्झिमम जे आहे 500 KB साईज ठेवायची आहे. सर्व कागदपत्र जमा करून घ्या, त्याच्यानंतर स्कॅन करून घ्या आणि त्याच्यानंतर अपलोड डॉक्युमेंट्सवरती क्लिक करा. सर्व कागदपत्र अनिवार्य आहेत, ओके करायचं आहे. इतरमध्ये जे तुमच्याजवळ डॉक्युमेंट्स असतील काही शिल्लकचे, तर ते सुद्धा तुम्हाला 2 डॉक्युमेंट याच्यामध्ये लावून द्यायचे आहे. त्याच्यानंतर अपलोड डॉक्युमेंटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, त्याच्यानंतर असा मेसेज तुमचे दस्तावेज अशी जतन करण्यात आले, कृपया सेवा प्रवेश शुल्क भरा असं म्हणून. आता आपण शुल्काच्या टॅबवर जाऊ. शुल्कावर बघा त्याच्यावरती किती पैसे लागत आपल्याला 33.60. तर आपण इथं पुष्टी करायची आहे आणि आपल्याला जे आहे फीज पेड करायची आहे. बस आपलं मग काम होऊन जातं. मी तुम्हाला संपूर्ण याच्यामध्ये दाखवून दिलेलं आहे. फक्त आता जे आहे पुष्टी करा आणि फीज पेडचं राहिलेलं आहे, तर ते तुम्ही करू शकता. आणि क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड तुम्ही UPI थ्रू जे आहे पैसे याच्यामध्ये भरू शकता. तरी काही अडचण येत असेल तुम्ही कमेंट करून मला विचारू शकता. धन्यवाद.